जय भीम नमो बुद्धाय. सब कॅटेगरायझेशनचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर चर्चेत आहे. बऱ्याच लोकांना लिगल याचे जे सगळे जे आस्पेक्ट असतात ते माहीत नसतात आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पुढचे 15-20 मिनिट आपण केवळ आणि केवळ लिगल केसवरती चर्चा करूयात. म्हणजे योग्य आहे, अयोग्य आहे, काय कसं महाराष्ट्रात झालं पाहिजे, न झालं पाहिजे, त्याचा फायदा होईल, नुकसान होईल, हे न बघता सध्या आपण फक्त आणि फक्त ह्याची प्रक्रिया काय झाली, आत्तापर्यंत ह्या केसेस कशा झाल्या, सब कॅटेगरायझेशन जे आहे, उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे तो नेमका आला कसा, ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्याविषयी चर्चा करताना आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदा कोणत्याही गोष्टीचा बॅकग्राऊंड समजणं अत्यंत गरजेचं असतं. त्या दृष्टीनं आपण याच्याविषयी बोलूया. तुम्ही एक लक्षात घ्या की रिझर्वेशन इम्प्लिमेंट झाले 1950ला. 1950ला इम्प्लिमेंट झाल्याच 15 वर्षामध्येच तुम्ही बघाल की BN लोकूर नावाची एक समिती आली होती. BN लोकूर समिती जी आहे 1965ला, ती समिती आली, तिचं नाव होतं ॲडवायझरी कमिटी ऑन रिव्हिजन ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. आणि ही कमिटी बनवली होती काही जातींना काढलं पाहिजे, काही जातींना ठेवलं पाहिजे, काही जातींना फायदा होत नाही, या संदर्भात बऱ्याच सगळ्या चर्चा होत्या. आणि 1950ला रिझर्वेशन आल्यानंतर समुदायाला फायदाच झाला, रिप्रेझेंटेशन वाढायला लागलं. परंतु BN लोकूर समितीनं ज्यावेळेस ॲनालायसिस केलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की काही जातींना थोडा चांगला फायदा झालेला आहे, काही जातींना नाही झालेला आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की ह्याच काळामध्ये, आता हे समजून का घेणं गरज, याच काळामध्ये हे डिबेट आले की बाबा अनुसूचित जाती जो आहे, हा वर्ग जो आहे, हा सगळेच एका पातळीवरती नाही, तर काही जाती अतिमागास आहेत, काही जाती मागच्या आहेत. हे सगळं डिबेट, ज्याला दलित हेट्रोजिनीचं डिबेट म्हणतो, दलितांमध्ये सुद्धा डायव्हर्सिटी आहे. दलित ही काय फक्त एक संध संकल्पना नाही, तर ती डायव्हर्स आहे, तिच्यामध्ये विविधता आहे, तिच्यामध्ये जातींची विविधता आहे, तिच्यामध्ये रिजनची विविधता आहे, तिच्यामध्ये तिच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमीची विविधता आहे. काही समूहांमध्ये आंदोलनकारी प्रवृत्ती निर्माण झालेल्या, तर काही समूहांमध्ये अत्यंत शोषित मागासाचे समूह राहिलेले आहेत. काहींमध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता प्रमाण वाढलं म्हणजे उच्च जातीच्या तुलनेत फार प्रगती झाली अशातला भाग नाही. सगळ्यात अनुसूचित जातींची परिस्थिती अत्यंतच वाईट आहे, पण त्यातल्या त्यात पण काहींची हे झाली, याला रिलेटिव्ह डेप्रिवेशन म्हणतो. तर हे जे रिलेटिव्ह डेप्रिवेशन आहे याविषयी खूप सारं लेखन सुरू झालं आणि बेसिकली BN लोकूर कमिटीने सजेशन केलं की बाबा की त्यांचं पान नंबर 23 आहे BN लोकूर कमिटीचा 1965च्या रिपोर्टमध्ये. त्यांनी असं म्हटलंय बाबा की ज्या जाती ज्या सर्टन एज्युकेशनल, इकॉनॉमिक आणि डेव्हलपमेंटल बेनिफिट ज्यांचे झालेले आहेत, फायदा झालेला आहे, अशा जातींना लगेच न डिलीट करता त्यांना हळूहळू करत ग्रॅज्युअल फेजमध्ये, हा वर्ड आहे एक्झॅक्टली, ग्रॅज्युअल फेजमध्ये त्यांना तिथून काढलं पाहिजे. त्यानंतर 2च वर्षात म्हणजे 1967ला एक बिल आलं, द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स ऑर्डर अमेंडमेंट बिल 1967. आणि याच्यानुसार BN लोकूर कमिटीच्या काही मागण्या मान्य केल्या गेल्या, काही मागण्या नाही मान्य केल्या गेल्या. आणि अशा पद्धतीनं तुम्ही बघाल की BN लोकूर कमिटीनं जे गोष्ट सांगितली गेली होती त्याविषयी पुन्हा कायद्यांद्वारे चर्चा व्हायला लागली. म्हणजे काय की 1965ला रिपोर्ट आलं, 1967ला बिल आलं, आणि त्यानंतर ते बिल पुढं पारित झालं न झालं हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु त्या बिलावरती चर्चा झाल्या आणि काही जातींना काढलं पाहिजे, काही जातींना इन्क्लूड केलं पाहिजे. परंतु त्याचं काय फारसंच असं म्हणावं तसं इम्प्लिमेंटेशन नाही केलं गेलं, विच वॉज गुड, बिकॉज काही जातींना काढलं तसं तर अत्यंत वाईट परिस्थिती झाली असती. त्यामुळे मग BN लोकूर जी कम्युनिटी आहे तिचं एक महत्त्व आहे आणि इट वॉज वन ऑफ द फर्स्ट हिस्टोरिकल डॉक्युमेंट, खास करून स्वातंत्र्यानंतरचं, की ज्याच्यामध्ये काही जातींना काढलं पाहिजे, डिलीट केलं पाहिजे, हा मुद्दा आला. करुणा अहमद नावाचा शहा आणि पटेल किंवा करुणा अहमद असे जे लेखक आहेत, पटवर्धन यांनी 1973 मध्ये सुद्धा लिहिला आणि त्यांनी सुद्धा अशी जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बाबा की काही जातींची कॅपॅसिटी टू युटिलाइज दी बेनिफिट, म्हणजे काही जातींची जो शासनाच्या सुविधा आहेत, शासनाचे फायदे आहेत, याचे फायदे घेण्याची कॅपॅसिटी जी आहे ती कमी आहे, त्यांची क्षमता कमी आहे आणि त्यामुळे त्यांना काहीतरी थोडासा अधिक सपोर्ट केला पाहिजे, अशा बाबतीचा अकॅडमिक पेपर, सरकारी नाही परंतु अकॅडमिक इतर लेखक लिहायला लागले. आणि ॲज अ रिझल्ट हा जो इनिशियल डिस्कोर्स आहे, हा जी इनिशियल चर्चा आहे, याच्या परिणामामधून दलित हेट्रोजेनिटी, दलितांमध्ये विविधता आहेत, SC हे आर्टिफिशियल कॅटेगरी, अशा सगळ्या चर्चा पुढं उदयास आल्या. आणि हळूहळू हे ज्या चर्चा आहेत ह्या पुन्हा मग वेगवेगळ्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पर्कोलेट झाल्या. म्हणजे उदाहरणासाठी आपण पंजाब गव्हर्नमेंट घेऊया. 1975 साली ज्ञानी झैल सिंग यांचे लिडरशिप होती, चीफ मिनिस्टर होते, आणि त्यांनी पहिल्यांदा एक गव्हर्नमेंट नोटीस टाकली आणि तिथं त्यांचं जे शेड्यूल कास्टचं 25% रिझर्वेशन आहे त्याला 12.5 मध्ये विभाजित केलं. 12.5 त्यांनी मजहबी शीख आणि वाल्मिकी शिखांना दिलं आणि राहिलेलं 12.5 जे आहे ते अधर्मीज आणि चमार रविदासी किंवा रविदासी शीख यांना दिलं झालं.
आता तुम्ही बघाल की हे 12.5 का दिलं, त्यांचंही असं म्हणणं आहे की जे अधर्मी शीख आहेत, वाल्मिकी शीख आहेत आणि मजहबी आहेत, तर यांना रिझर्वेशनचा फायदा कमी मिळाला आहे. आणि तुम्ही बघाल आता इथं काहीच समाजाने मागणी नाही केली, प्रोटेस्ट नाही केला, मग अचानक असं कसं काय झालं. तर अचानक असं कसं काय झालं यापेक्षा तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ॲक्च्युली तिथं समाजाच्या मागणीपेक्षा वोट बँकचं मोठं राजकारण सुरू होतं. आणि वोट बँकचं राजकारण अत्यंत महत्त्वाचं होतं तिथं, कारण तुम्ही बघाल की म्हणजे ते गरजेचं होतं असं नाही, परंतु ते फार महत्त्वाचं ठरलं ह्या मागण्यांना हे करण्यासाठी. आणि ह्यांच्याच वोट बँक राजकारणाचा परिणाम म्हणून हळूहळू ह्या मागण्या देशभरात सगळीकडे पसरला. 1975ला पंजाब सरकारनं हा कायदा आणला. आता कायदा म्हणजे काय, बेसिकली की एक नोटीस दिली आणि ह्या नोटीसमध्ये सांगितले बाबा 12.5 आम्ही विभाजन करतोय. आता याला हे जे आरक्षण आहे याच्यावरची कुठंच काही असा त्या काळात असा फारसा हे नाही झाला, परंतु इथल्या अधर्मीज आणि चांबारांनी सुद्धा प्रोटेस्ट केले आणि सोबतच तिथले जे वाल्मिकी आहेत त्यांनी पण प्रोटेस्ट केले. तिथं काय होतं की अकाली दल जो आहे, अकाली दलाला मजहबी आणि वाल्मिकी शीख लॉंग रनमध्ये हे करायचे, मतं द्यायचे. आता काँग्रेसला तिथं त्यांची सत्ता मजबूत करायची आहे, तर मग ही वोट बँक सुद्धा आपल्याकडे आली पाहिजे. अशा दृष्टीनं अकाली दलाचे वोट बँक आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेसनं ज्ञानी झैल सिंगच्या नेतृत्वाखाली हे वोट बँकचं राजकारण म्हणून ही मागणी पुढे आणली. आणि तसंच झालं पुढं की आज वाल्मिकी तिथले जे मजहबी शीख आहेत आणि वाल्मिकी शीख जे आहेत हे ज्ञानी झैल सिंगला एकदम देवासारखं मानतात. आणि तिथं जर सगळं राजकारण हे पुन्हा वोट बँकच्यामुळे झालं. पुन्हा 1994मध्ये आपण येतो. 1994मध्ये भजन लाल नावाचे CM आहेत हरियाणाचे, यांनी पण पुन्हा एक गव्हर्नमेंट नोटीस दिल्याने ग्रुप ए आणि ग्रुप बी बनवलं. आणि ग्रुप ए आणि ग्रुप बी बनवल्यानंतर त्यांच्या स्टेटमध्ये सुद्धा त्यांनी आरक्षण वर्गीकरणाची जी बाब आहे ती मांडली आणि ती पण अशाच एका नोटिफिकेशनद्वारे मांडली. परंतु आंध्र प्रदेशची केस डिफरंट आहे. आता ह्या दोन केसेस आपण इथं थोड्या वेळासाठी ठेवूया. आंध्र प्रदेशची केस डिफरंट. 1972 साली काय म्हणतात की सब कॅटेगरायझेशनची डिमांड आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की आंध्र प्रदेशमध्ये जे मंदाकृष्ण माडिगा आहेत यांनी 1994 पासून ही मागणी चालू, पण त्याच्या आधीच म्हणजे 1975च्या आधीच इकडं मात्र चीफ मिनिस्टर त्यावेळेसचे होते, त्यांच्यासमोर ह्या मागण्या वेळोवेळी जात होत्या की बाबा तिथले जे माला आहेत यांच्याकडे सगळ्यात जास्त बेनिफिट. आणि त्याचा डेटा आहे, म्हणजे तुम्ही 2011चा जो पेपर पाहाल त्याच्यामध्ये तुम्हाला हा डेटा मिळेल की बाबा की नेमकं एक्झॅक्टली कसं ते मालांचं रिप्रेझेंटेशन डिस्प्रपोर्शनेटली आहे. आता डिस्प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन म्हणजे मालांची लोकसंख्या मादिगांपेक्षा कमी होती, तरीही मालांचं जी लोकसंख्या आहे तरीही मालांचं जे रिप्रेझेंट ते जास्त होतं आणि ही मोठी अडचण होती. आणि मग हळूहळू त्याचीच एक मोठी मुवमेंट बनली, तिला आपण मादिगा रिझर्वेशन पोराता समिती MRPS 1994 साली सुरू केली मंदाकृष्ण मादिगांनी. MRPS एवढी ॲग्रेसिव्ह आणि ॲक्टिव्ह ऑर्गनायझेशन. आता मंदाकृष्ण मादिगा सुद्धा अँटिकास्ट लीडर होते, आंबेडकरांची लीडरशिप, ज्यांनी सुरुवातीला दलित मूव्हमेंटमध्ये काम करायचे, पण त्यांना हळूहळू नंतर जाणवलं की दलित मूव्हमेंटमध्ये बहुतांश लोक जे आहेत ते माला समाजाचे आहेत आणि माला समाजाचे लोकही इतर जातींच्या प्रश्नांविषयी फार एंगेज नाहीत करत, इतर जातींच्या काही अडचणी असतील त्यांच्याविषयी हे नाहीत करत. आणि म्हणून मंदाकृष्ण मादिगा नाराज झाले आणि त्यांनी म्हटलं की नाही, आम्हाला ह्या ज्या इतर जाती आहेत त्यांच्या प्रश्नांवर काम करायचं. आणि त्यांनी MRPSनं 1000 किलोमीटर दंडोरा महापदयात्रा सुरू केली 1997ला. आणि त्याचा परिणाम म्हणून जस्टिस रामचंद्र राजू ज्युडिशियल कमिशन ऑफ इन्क्वायरी हे सुरू झालं. आणि ज्युडिशियल कमिशन ऑफ इन्क्वायरीनं डेटा प्रेझेंट केला आणि त्या डेटाच्या आधारे SC मध्ये सुद्धा सब कॅटेगरायझेशन झालं पाहिजे असं सजेस्ट केलं, रिकमेंड केलं. जून 1997ची गोष्ट आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनं हे ॲक्सेप्ट केलं बाबा की मादिगांची जी डिमांड आहे रिक्लासिफिकेशनची, शेड्यूल कास्टची 4 भागांमध्ये डिव्हिजन झाली पाहिजे. त्याच्यापैकी ज्या कमिशननं 18 डिमांड रिकमेंड केला होता त्याच्यापैकी टोटल 10 डिमांड इन्क्लुडिंग दी सब कॅटेगरायझेशन झालं पाहिजे असं सगळं ॲक्सेप्ट केलं गेलं. परंतु 3च महिन्यात काय म्हणतात की मादिगाची जी ऑर्गनायझेशन आहे, मालांची जी ऑर्गनायझेशन आहे माला महालालू, ह्यांनी लगेच आंध्र प्रदेश हायकोर्टमध्ये गेले आणि हे जे काय म्हणतात की जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी जी डिमांड ॲक्सेप्ट केली होती तर तो गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल ठरवून आणला. कोर्टाने सांगितलं की असं नाही होऊ शकत. 1998मध्ये आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं आर्टिकल 338(7) अंतर्गत ऑर्डिनन्स पास केला लगेच, कारण इकडे लगेच ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरलं. यांनी लगेच नवा ऑर्डिनन्स पास केला आणि प्रेसिडेंटच्या ह्याच्यासाठी पाठवून दिला 1999मध्ये आणि नवीन ऑर्डर पास करून टाकली. आता पुन्हा ही ऑर्डर सुद्धा पुन्हा आंध्र प्रदेश हायकोर्टमध्ये चॅलेंज केली गेली
आणि चॅलेंज केली तोपर्यंत लगेच ही ऑर्डर अनकॉन्स्टिट्युशनल ठरल म्हणून सुद्धा आंध्र प्रदेश हायकोर्टनं लगेच नवीन ऍक्ट आणला, ज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट 2000. आता इथं सुद्धा तुम्ही बघा की एका बाजूला न्यायिक मागणी आहे का, तर आहे 2 मिनिटासाठी, पण तो सोल्युशन योग्य आहे का त्याच्यावरती वेगळी चर्चा करू. म्हणजे अनुसूचित जातींमधल्या काही जातींचं रिप्रेझेंटेशन कमी आहे, ही न्यायिक मागणी आहे का, तर हो आहे. परंतु ह्या मागणीमध्ये रिझर्वेशन सब कॅटेगरायझेशन केल्यानंतर फायदा होईल की नाही हा बाब वेगळा, याच्याविषयी आपण वेगळी चर्चा करू शकतो. परंतु हे सगळं होत असताना इथं मात्र जे शासन व्यवस्थेत लोक होते, त्यावेळेसचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांचा तर वोट बँकचं राजकारण होतं. आणि वोट बँकचं राजकारण असल्यामुळं ह्यांनी जसं त्याला चॅलेंज केलं की लगेच नवा ऍक्ट आणायचा, तो नवा ऍक्ट पुन्हा कोर्टात जावला, असं करत करत वेळ जायचा. अशा परिस्थितीमध्ये त्या ऑर्डिनन्सला एकदा चॅलेंज केलं ह्यांनी 2000ला, की लगेच ह्यांनी नवीन ऍक्ट आणला आंध्र प्रदेश शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट 2000. आणि ह्या ऍक्टनं सुद्धा पुन्हा आंध्र प्रदेश हायकोर्टानं पुन्हा 5 जजची बेंच बसली आणि 4-1च्या मेजॉरिटीनं हा ऍक्ट सुद्धा सुप्रीम कोर्टानं हा ऍक्ट सुद्धा हटवला गेला, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला गेला. परंतु पुन्हा याच्या विरोधात अपील करण्यासाठी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट पुढे गेलं आणि मग पुन्हा नवीन जो केस बनली तिचं नाव आहे, ही सगळ्यात महत्त्वाची केस आहे, ह्या केसचं नाव आहे EV चिन्नया वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 2004ची केस आहे. 5 जजेसची बेंच होती आणि 5 जजेसच्या बेंचनं पुन्हा हे सांगितलं की बाबा की सुप्रीम कोर्टामध्ये हा जो ऍक्ट आहे, हा जो आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचा रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन शेड्यूल कास्ट ऍक्ट 2000 आहे, हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. हे झालं. 2005मध्ये पुन्हा काय झालं की ही जी केस आहे, आता तुम्ही बघाल इकडं पंजाबमध्ये आधीच कॅटेगरायझेशन झालं होतं नोटिफिकेशनद्वारे, हरियाणामध्ये 1994ला झालं होतं. 2005चा हा जो निकाल आहे, हा निकाल म्हणजे 2004चा निकाल 2005मध्ये ह्या केसला रेफर करून तिथे एक चांभार व्यक्ती होते पंजाबमधले गजेसिंग यांनी पिटिशन केली पंजाब हरियाणा हायकोर्टमध्ये आणि सब कॅटेगरायझेशन फायनली 1975चं 1974चं स्ट्रक झालं. आणि आता बघा की एकीकडे पंजाबमध्ये, हरियाणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये, त्यावेळेस आंध्र प्रदेशमधले मादिगा ॲक्टिव्हिस्ट होते, खूप ॲक्टिव्ह, म्हणजे एकदम मोठे ऑर्गनायझेशन म्हणले, खूप मुवमेंट चाललेली आहे. तर मग रुलिंग पार्टी होती की संविधानामध्ये अमेंडमेंट आणा आणि सब कॅटेगरायझेशनसाठी मार्ग मोकळा करा, अशा सगळ्या मागण्यासाठी लढाई सुरू होती. आणि म्हणून तेवढ्यात आता बघा पंजाबमध्ये सुद्धा हा ॲक्ट अनकॉन्स्टिट्युशनल ठरला, पण पंजाबमध्ये पुन्हा इलेक्शन आले होते. मग इलेक्शन आले तर आता काय करायचं म्हणून अपकमिंग इलेक्शनचं जे कारण आहे ते घेऊन लगेच पंजाब सरकारनं तो जो 1975चा ऑर्डर आहे त्याला नवीन ऍक्ट बनवला, पंजाब शेड्यूल कास्ट अँड बॅकवर्ड कास्ट ऍक्ट 2006. 2010मध्ये पुन्हा हा ऍक्टला पंजाब हायकोर्ट जे आहे त्यानं स्ट्रक डाऊन केलं, अनकॉन्स्टिट्युशनल सांगितलं. आणि कशाच्या आधारावरती, चिन्नया केसच्या आधारावरती, चिन्नया केस 2004ची. आणि पुन्हा मग पंजाब जे गव्हर्नमेंट आहे ते पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलं आणि पंजाब गव्हर्नमेंटनं सांगितलं की बाबा EV चिन्नयाचं जे जजमेंट आहे तेच व्यवस्थित नाही आहे, कारण ते इंदिरा साहनीचे जजमेंट आहे, ज्या इंदिरा साहनी जजमेंटनं इक्वॅलिटीसाठी कॅटेगरीजमध्ये डिफरन्शिएशन सांगितलं आहे ओबीसीसाठी. तर त्याच्या आधारावरती EV चिन्नया केस जे आहे ते चुकीचे आहे आणि म्हणून अपील सादर केला. आणि 2014 आहे या साली 3 जजची बेंच आहे ज्यांनी हे जे जजमेंट आहे, आता ह्या जजमेंटने पुन्हा अपील घेण्यासाठी 5 जजची नवीन बेंच बसवण्यासाठी रेफर केलं गेलं आणि चिन्नया केसची असेसमेंट पुन्हा ही झाली पाहिजे. परंतु आता ही 5 जजची बेंच होती, चिन्नया सुद्धा 5 जजची बेंच होती. मग आता करायचं काय, तर त्यामुळं ही जी केस आहे म्हणजे जर्नेल सिंग वर्सेस लक्ष्मीनारायण गुप्ता सुप्रीम कोर्ट 2018, तर ह्या केसमध्ये ॲक्च्युली सब कॅटेगरायझेशन परमिट केलं गेलं, परंतु आणि सोबतच क्रिमिलेअरची कॉन्सेप्ट सुद्धा आली गेली पाहिजे असं सांगितलं गेलं. परंतु आता अडचण अशी होती की हे जे बेंच आहे ही चिन्नया केसपेक्षा छोटी होती, त्यामुळे ते मागच्या केसचं जे जजमेंट आहे तिला ओव्हरटर्न करू शकत नव्हतं. आणि म्हणून पुन्हा हरियाणा जे गव्हर्नमेंट आहे त्यानं लगेच 2020मध्ये एक ॲक्ट आणला ज्याचं नाव आहे पुन्हा द हरियाणा शेड्यूल कास्ट रिझर्वेशन इन ॲडमिशन इन द गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन ॲक्ट 2020. आणि पुन्हा त्यांनी 2 कॅटेगरी गेला, शेड्यूल कास्ट अँड डिप्राइव्ड शेड्यूल कास्ट. त्याचे परिणाम खूप मोठे झाले. म्हणजे एक रिसर्च आहे, रिसर्च सांगतो की DSC आणि SC हे वेगवेगळे केल्यामुळं पोरांना असं वाटायला लागलं की आपण SC नाहीच होत आता, तर मग त्याचे सायकोलॉजिकल परिणाम मोठे झाले. दुसऱ्या बाजूला जे आधीची 5 जणची बेंच होती त्यांनी 2020ला जो हा मॅटर आहे तो घेतला आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं बाबा की SC ST आणि SC BC म्हणजे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड ह्याच्यामध्ये काय पॅरलल्स आहेत आणि हे पॅरलल जे आहेत हे पॅरलल्स
आपण कन्सिडर करून एस सीमध्ये कॅटेगरायझेशन केलं जाऊ शकतं का, या दृष्टीनं आता चिन्मयापेक्षा नवी बेंच बसली पाहिजे. आणि ती नवी बेंच कोणची होती, तर पंजाब स्टेट वर्सेस दविंदर सिंग 2024ची जी आता निकाल लागलेला ती केस आहे. परंतु ही 2020मध्येच बेंच बसली गेली 7 जजची. आणि मग या 7 जजच्या बेंचनं फायनली सांगितलं बाबा की रिझर्वेशन कॅटेगरायझेशन केलं जाऊ शकतं. ज्या कॅटेगरायझेशनमध्ये जस्टिस गवई, जे स्वतः बुद्धिस्ट जस्टिस ज्यांना म्हटलं जातं, हे होते. आणि यांनी बरेच असे काय स्टेटमेंट केले की ज्याची मोठी अडचण निर्माण झाली. मग क्रिमिनल लावलं पाहिजे, दलितांमधल्या श्रीमंतांनीच फार जास्त रिझर्वेशन खाल्लेलं आहे. परंतु आता बघा की जज जे बोलतात, जजला लिगल अधिकार असतो म्हणून ते बोलतात, परंतु जजांना जे सोशियोलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ते आहेत का हे पण बघून घेतलं पाहिजे. तर गवईने जे स्टेटमेंट केलं होतं त्याला थेरॉटिकल आधारच नाही आहे कोणतं, त्याला प्रॅक्टिकल आधार पण नाही, इम्पेरिकल आधार. म्हणजे उदाहरणासाठी देतो, एससीचे सगळ्यात जास्त रिझर्वेशन फर्स्ट जनरेशन म्हणजे पहिल्यांदा रिझर्वेशन बेनिफिट घेणारे लोक रिझर्वेशन घेतात, फायदा घेतात. उलट 50% जास्त लोक हेच करतात. सुखदेवराव थोरातांचं तुम्ही जर हे पाहिलं तर तुम्हाला कळेल. आणि मग आपण जसं बघतो की इकडं रिझर्वेशनचं सब कॅटेगरायझेशन झालं पाहिजे 2024ला आपल्याला निकाल आला. त्यानंतर सगळ्या देशामध्ये पुन्हा त्याच्याविषयी विरोध, समर्थन हे सगळं झालं. ते योग्य अयोग्य ह्याच्याविषयी आपण सेपरेट बोलू. आपण फक्त पॉलिटिक्स ऑफ बघतोय, लिगल केसेस आणि त्याच्या अराउंडचं पॉलिटिक्स. तमिळनाडूमध्ये 2007 सालीच अरुंधतीयर नावाची कम्युनिटी आहे. तर अरुंधतीयरची एक ऑर्गनायझेशन होती आदि तमिळर परवाय, जी TM वरदराजन हे आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आणि आदियम हे आदि तमिळ परवाय ही जी ऑर्गनायझेशन आहे याचे फाउंडर आहे. तर ह्या CPIM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आणि ही जी ATP, ह्या दोन ऑर्गनायझेशननं 2007 साली मोठा मोर्चा काढला 30,000 अरुंधतीयर लोकांना. आता अरुंधतीयर म्हणजे पुन्हा मादिगा आणि इतर जातीचा एकत्र समूह असणारं अरुंधतीयर ही एक आयडेंटिटी आहे, तिथली शेड्यूल कास्ट आहे. तर मग त्यांनी प्रोटेस्ट केल्यानंतर 2007-08 मध्ये लगेच अरुंधतीयरसाठी 6% सेपरेट रिझर्वेशन पाहिजे असं त्यांनी मागणी मागितली. आता बघा तिथं टोटल रिझर्वेशन जे आहे त्याच्या 6% रिझर्वेशन अरुंधतीयरला सेपरेट पाहिजे. आणि याच्यामुळं, या डिमांडमुळं, या प्रोटेस्टमुळं अरुंधतीयरसाठी वेलफेअर बोर्ड 2008 मध्ये उघडलं गेलं. त्यानंतर 1 मेंबर कमिटी जस्टिस जनार्दनच्या अंडर ह्याच्याखाली उघडली गेली. आता जस्टिस जनार्दनन जी कमिटी आहे त्यांनी सांगितलं की 2.88% इंटरनल रिझर्वेशन अरुंधतीयरला दिलं पाहिजे. त्यावेळेचे चीफ मिनिस्टर होते, त्यांनी 3% रिझर्वेशन अरुंधतीयरला इन्शुअर केलं. आणि तमिळनाडू अरुंधतीयर स्पेशल रिझर्वेशन ऑफ सीट इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड ऑफ अपॉइंटमेंट और पोस्ट इन द सर्व्हिस अंडर द स्टेट विदिन द रिझर्वेशन ऑफ शेड्यूल कास्ट 2000चा रूल्स 2009 असा रूल आणला. आता तमिळनाडूमध्ये तुम्ही बघाल की आंध्र प्रदेश किंवा इतर राज्यांमध्ये सब कॅटेगरायझेशनची मागणी होती आणि वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलं पाहिजे विदिन शेड्यूल कास्ट. इथं मात्र एका स्पेसिफिक जातीसाठी फायदा आहे. मग इथली केस थोडीशी डिफरंट होती. त्यामुळं आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, इथल्या केसपेक्षा अरुंधतीयरची केस जी आहे ती थोडीशी डिफरंट होती. परंतु हा ॲक्ट सुद्धा चॅलेंज केला गेला 2010 मध्ये. आणि मद्रास हायकोर्टानं सांगितलं बाबा की काय म्हणतात की केस कोर्टामध्ये चालू आहे, कारण 2010ला हे अपील टाकलं गेलं. आणि तुम्ही बघाल की त्यावेळेस काय म्हणतात की नव्या केसेस सगळ्या चालू होत्या. तर मग EV चिन्मय 2004चं जजमेंट आलं होतं. तर मग ह्यांनी काय सांगितलं, केसचा अपील सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. तर मग मद्रास हायकोर्ट आहे, त्यांनी काय असं त्याच्यावरती बॅन वगैरे आणलं नाही, पण त्यांनी सांगितलं की तोपर्यंत हे चालू राहू द्या जोपर्यंत हे अपीलचा रिझल्ट लागत नाही. त्यामुळे ह्यांनी जे EV चिन्मय केस आहे त्याचा काय असं लिमिट वगैरे सेट केली होती, ती लिमिट इकडं ॲप्लिकेबलच नाही झाली. 2004 मध्ये इकडं पुन्हा सब कॅटेगरायझेशनचे डिस्कशन हे कर्नाटकामध्ये सुरू झाले. आता कर्नाटकामध्ये सुरू झाली तर लगेच 2005 मध्ये AJ सदाशिव कमिशन स्थापन केलं गेलं. AJ सदाशिव कमिशन सब कॅटेगरायझेशन जे आहे त्याच्या हिस्ट्रीमधलं सगळ्यात मोठं कमिशन आहे. बिकॉज AJ सदाशिव कमिशन जे आहे यांनी जवळपास 96.60 लाख म्हणजे 96.60 लाख जे आहेत, म्हणजे एवढ्या लोक शेड्यूल कास्टचं स्टडी केला, एवढ्या लोकांचं डोर टू डोर सर्वे केले आणि रिपोर्ट 2012ला सबमिट केला. म्हणजे 2005चं कमिशन 2012ला, म्हणजे जवळपास 7 वर्ष कमिशन काम केलं. आणि त्यांनी शेड्यूल कास्ट कम्युनिटीला
पुन्हा 4 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं पाहिजे असं सजेशन दिलं. राईट कम्युनिटी, लेफ्ट कम्युनिटी, टचेबल आणि अदर एससीज. आता ह्या ज्या 4 ग्रुप्स आहेत याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बाबा की 6% लेफ्ट कम्युनिटीला, 5% राईट कम्युनिटीला, 3% टचेबलला आणि 1% अदर एससीला दिलं पाहिजे. हे 2012चे द हिंदू वगैरे या काळामध्ये सगळ्या न्यूज इथं फिरत होत्या. आणि मग आता मादिगा त्यावेळेस प्रोटेस्ट करत होते की बाबा की हे जे जस्टिस सदाशिवम कमिटी आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि त्यासाठी सेंटरला स्टेट गव्हर्नमेंटने ह्याच्यासाठी रिकमेंड केलं पाहिजे की बाबा की सेंटरनं सुद्धा याला इम्प्लिमेंट करण्यासाठी काम केलं पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला तर वेगवेगळ्या जाती आहेत. आता इथं बंजारा नावाची जात आहे, लंबाणी आहे, भोवी आहे. आता बंजारा, लंबाणी ह्या सगळ्या कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये जरी त्या शेड्यूल ट्राईबमध्ये असतील, नॉमेडिक ट्राईब्समध्ये असतील तरी पण तिकडे मात्र त्यांनी भरपूर प्रोटेस्ट केले त्यावेळेस. त्यामुळं काही लोक जे म्हणतात की बाबा की त्या काळामध्ये कधीच वेगवेगळ्या राज्यामध्ये इतरांनी विरोध नाही केला, तर विरोध झालेला आहे. कारण कुठली मागणी अशीच पास होत नसते. तमिळनाडूमध्ये विरोध केलेला आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये सुद्धा विरोध झालेला आहे, कर्नाटकामध्ये विरोध झालेला आहे. आणि मग फायनली काय आहे की कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटनं आता ह्या सगळ्या मागण्या एवढ्या वाढायला लागल्या, त्यामुळं पुन्हा नवीन कमिशन बसवलं गेलं. कधी? ज्यावेळेस आपलं 2024ला आपला रिझल्ट आला ह्या केसचा, दविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. तर दविंदर सिंगच्या केसच्या रिझल्टनंतर कर्नाटका गव्हर्नमेंटनं पुन्हा नवीन कमिशन बसवलं, एच.एन. नागमोहन दास कमिशन. आणि या एच.एन. नागमोहन दास कमिशननं पुन्हा 2 महिन्याची डेडलाईन दिली. त्यांनी सुद्धा रिपोर्ट सादर केला. आणि आता रिसेंटली कर्नाटक गव्हर्नमेंटने सुद्धा तिथं रिझर्वेशन इम्प्लिमेंटेशन चालू केलं. तर अशी सगळी हिस्ट्री आहे याची. आता पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आता महाराष्ट्रातली गोष्ट करू. आता महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या केसमध्ये मातंगांचा तसा लिगल कुठेही एंगेजमेंट राहिलेलं नाही, कारण ह्या सगळ्या केस पंजाब गव्हर्नमेंट ह्यांच्यात चाललेल्या आहेत. तर मांगांचं असं काय फारसं हे नाही. परंतु हा मातंग समाजाचे व्यक्ती होते, बाबासाहेब गोखले नाव होतं त्यांचं. तर हे जे बाबासाहेब गोखले आहेत यांनी सुरुवातीला जवळपास 82 मध्येच एक मातंग समाजाची संघटना सुरू केली होती. आणि ही जी मातंग समाजाची संघटना आहे, ह्या मातंग समाजाच्या संघटनेच्या आधारे त्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या. तर अखिल भारतीय मातंग सेना असेल, भारतीय बहुजन आघाडी आणि भारतीय टायगर सेना अशी 1982 साली त्यांनी संघटना सुरू केली होती. 42 दिवस त्यांनी उपोषण धरलं, खास करून मानखुर्द, मालाड, कांदिवली ह्या ज्या भागात ज्या आपल्या ज्या वस्त्या आहेत, स्लम्स आहेत, तर ह्याच्यामध्ये परमनंट सेटलमेंट मागांना मिळाली पाहिजे, यासाठी रेसिडेन्स मिळाले पाहिजेत यासाठी. आणि 1984 ते इंदिरा गांधी सुद्धा भेटलं असे म्हणतात. 1985ला त्यांच्याच मदतीमुळं, त्यांच्याच कामामुळं अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ स्थापन झाला, अण्णाभाऊ साठे पुरस्कार स्थापन झाला. आता सगळं इथं बघा तुम्ही एक सेपरेट म्हणजे प्रत्येक जातीचं एक सेपरेट ह्याच मागण्या होत्या, विच इज अँटिकास जे पॉलिटिक्स आहे, जात विरोधी आंदोलन आहे, त्याच्या दृष्टीने हे फार वाईट आहे. का? कारण की जातीच्या मागण्या ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस जातीच वेगवेगळ्या आपल्या इंटरेस्टसाठी काम करतील. तर ते चांगली गोष्ट नाही खरं तर. तर अनुसूचित जाती समूह म्हणून लढा देणं अपेक्षित आहे. मग 1997ला त्यांनी, तुम्ही बघाल की ज्यावेळेस आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आंदोलन सुरू होतं, 1997ला ह्या दिंडोरा मुवमेंट जे आहे त्यांनी तिकडं आंदोलन सुरू केलं. 1997ला यांनी सुद्धा मातंगांना सेपरेट 8% रिझर्वेशन पाहिजे असं म्हटलं. 1460 दिवस यांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं, महाराष्ट्रभरात ट्रॅव्हल केले. आणि 2001ला विलासराव देशमुख त्यावेळेचे होते, त्यांनी ह्या मागण्याला स्वीकार केला. 2003ला लगेच क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आयोग स्थापन केला गेला. ह्या आयोगानं बऱ्याच गोष्टी सुचवल्या, परंतु त्याचा रिपोर्ट जर 2008ला आला, त्यामुळे 2004ला चिन्ह या केसमध्ये ऑलरेडी अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं होतं. मग ह्या रिपोर्टमध्ये खूप साऱ्या मागण्या होत्या, ज्या मागण्यामध्ये मातंग समाजासाठी जमीन दिल्या पाहिजेत, मातंग समाजाला शिक्षण व्यवस्थांमध्ये संधी मिळाली पाहिजे, मातंग समाजाला काय म्हणतात की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन नव्या बनवलं पाहिजे, त्यांना ॲक्सेस डेव्हलप केला पाहिजे. तर अशा हजारो मागण्या होत्या आणि ही मागणी कंटिन्यू राहिलीच. 2014 साली हळूहळू आणि ह्याच काळामध्ये हे लहुजी शक्ती सेना वगैरे अशा संघटना साधारणतः 4च्या काळातच बनले होते, 9च्या काळामध्ये. आणि ह्या संघटनांनी पुन्हा ही मागणी उचलून धरली. पण आता तुम्ही बघाल की ही मागणी पुढे जात जेव्हा कळलं की जातीसाठी स्वतंत्र, कारण 15% रिझर्वेशन, त्यातच तुम्ही जर 8% एका सेपरेट जातीचं मागत असाल तर ही इरॅशनल मागणी आहे. आणि ही मागणी स्ट्रीमलाईन होत मग फायनली मागांना सेपरेट रिझर्वेशन न मागता शेड्यूल कास्टचं सब कॅटेगरायझेशन झालं पाहिजे, अशी सगळी मागणी. आणि मग आता ती लहुजी शक्ती सेना असेल, ही सगळी उजवी संघटना पण आहे, ही सगळी BJP RSS सोबत जोडलेल्या संघटना आहेत. त्यानंतर
हे अमित गोरके आहेत, हे BJP RSS सोबत जोडलेले आहेत. तर ह्या लोकांनी मागण्या धरल्या आणि त्याच काळात इतर अशी लोक होती जी उजवे नाहीत परंतु ह्या मागण्या सोबत होते. त्याच्यामध्ये आता ते रामचंद्र भरांडे असतील, सचिन बगाडे असतील आणि इतर ज्या संघटना आहेत, लाल सेना नावाची एक संघटना आहे, तर ते लोक असतील. ह्या सगळ्यांनी मग ह्या मागण्याला कंटिन्यू धरत धरत ह्याला अधिक स्ट्रीमलाईन केलं. आता इथं दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह आहे जो उजवा आहे, जो त्याची अँटी महार फिलिंग आहे, त्याच्यामध्ये अँटी महार भावना आहे. आणि असा जो वर्ग आहे तो जरी अनुसूचित मागांच्या न्यायासाठीची बाजू मांडत असेल तरी पण तो जो वर्ग आहे तो बहुतांश दृष्ट्या एक सेल्फ इंटरेस्टने पेटलेला आहे. परंतु एक असा वर्ग आहे ज्याला जेन्युइनली मातंग समाजाचं भलं व्हावं वाटतं. आता ह्या मागण्याचा परिणाम होईल का नाही हा आपण कधीतरी नंतर व्हिडिओमध्ये चर्चा करूया. परंतु हा सगळा कॉन्टेक्स्ट आहे आणि हा कॉन्टेक्स्ट तुम्ही ह्या कॉन्टेक्स्टमध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या की अनुसूचित जातींच्या रिझर्वेशनचं सब कॅटेगरायझेशन व्हावं ही मागणी इनिशियली वोट बँक पॉलिटिक्स, थोड्याफार प्रोग्रेस झालेल्या जातींच्या विरोधातली एक भावना, ह्या सगळ्यातून निर्माण झालेली आहे. आणि अशा ज्या मागण्या आहेत म्हणजे ज्याला आपण रिलेटिव्ह डेप्रिव्हेशन म्हणतो, तर आता एवढीच सगळी आंदोलनं जी होत आहेत हीच आंदोलनं कधीच प्रायव्हेटायझेशन थांबलं पाहिजे, पब्लिक एज्युकेशन वाढलं पाहिजे, रिझर्वेशन टिकलं पाहिजे, अॅट्रॉसिटी कायदा टिकला पाहिजे, यासाठी कधीच झाली नाही. त्यामुळं आपण हे पण समजू याच्या मग पॉलिटिक्स काय म्हणजे तुम्ही जातीच्या स्वतंत्र मागण्यासाठी जेवढं धडपडता तेवढंच तुम्ही समूह म्हणून, अनुसूचित जाती समूह म्हणून लार्जर स्ट्रक्चरसोबत लढताय का. तर हे सगळे प्रश्न आहेत, याच्यावरती आपण कधीतरी नंतर चर्चा करू. आशा आहे की तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग आली असेल की मागच्या 30 वर्षामध्ये ज्या डेव्हलपमेंट झाल्यात भारतामध्ये, 30 कशा 40-50 वर्षाची गोष्ट म्हणूया ह्या तर याच्यामध्ये हे सगळं घडलेलं आहे, ह्या सगळ्या केसेस आहे. आशा आहे तुम्हाला अधिक माहिती मिळाली असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. जय भीम, जय लहुजी, नमो बुद्धाय.